ऋता बघू हसली का? बघू बरं कशी असली दाखव. हाय अरे पडली दिसली. आई शपथ. मित्रांनो 2 महिन्यानंतर आता आम्ही चाललोय ऋताला फिजिओथेरपीला घेऊन. 2 महिन्याचा चांगलाच गॅप झालाय आणि आज ती खूप त्रास देईल असं फील होतंय आम्हाला. कारण जेव्हा पण आमचा गॅप झालाय 1 आठवड्याचा असू द्या, 2 आठवड्याचा असू द्या किंवा 1 महिन्याचा असू द्या, ऋताने त्या पहिल्या सेशनला खूप त्रास दिलाय आणि आज तेच पहिलं सेशन आहे आफ्टर 2 मंथ्स. आणि आज सगळ्यांची वाट लागणार असं फील होतंय मला. उबर बुक केलेली आहे, रिक्षा येते आमची. आम्ही पोहोचलोय मित्रांनो फिजिओथेरपी सेंटरला. असं एवढं मोठं सेंटर आहे. टिंग 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 टिंग. ते हातच वर नेत नाही ना, केव्हा केव्हा नेते ते हात वर आणि मग रोलिंग करते ते घरी. तिने आता अंग पण टाईट केलं. ये तू ये हात काढ. ये काढ हात काढ. काढ हात. ये 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 हात काढ. आधी तरी तिचे हात आहे ना आधी सरळ राहायचे. आता ते सीझर्स आले ना मध्ये त्याच्यामुळे परत ते मागं पडली. आपण करते ती बऱ्यापैकी करते. ये पुश कर. आणि जरा वरती बघा. बघू माझ्याकडे कशी असते ऋता. बघू वरती. ऋता बघू वरती कशी असतीये. ऋता बघू वरती हसली का? बघू बरं. कशी असली दाखव. बाबले एवढं गोड. एवढी हसली तू. एवढं गोड गोड असं आलं. गोड असली बघ. आम्हाला वाटलं होतं ऋता लय रडेल. चालली मी बाय. ऋता दात काढते. बाय. तर हे पकड. आता स्टार्ट होते क्रोलिंग म्हणजे आंबा चालणे. मॅडम डायरेक्ट झोपायच्या मूड मध्ये गेलेले. ऋताला पकडलं. चल ये पाय काढ. दुसरा पाय काढ. चल ये वरती. हात बसली. हा तसंच चल करते. वरती ये. पुश करून ये वरती. ये वरती पुश कर. असं पुश गोडा बनायचंय. पुश कर. हे ऋता गोडा बनायचंय. अशा प्रकारे क्रॉलिंग चालू झालेलं आहे आमचं. आधी ती एवढं पण नव्हती करत, पण थोडा आता मोठ्या ब्रेक नंतर प्रॉपर हात सुद्धा खाली टेकवते. आता आधी हात नव्हती टेकवत अशी प्रॉपर. चला ऋता चल. हसते ती. व्हेरी गुड. चलो. ये हात घे. तिला वाटतं ते ऑटोमॅटिक जाईल. आता ऋतू फुल जोरात ओरडली. काय सारखं हात पुढे घ्यायला लावते म्हणून ओरडली. चल. आता मी बंद करेल आणि ती ओरडेल. मी बंद करेल आणि ती जोरात ओरडेल. असं पुढे घे ना. इथे घे ना. पुढे जायचंय. ए पपड्या पप्पा नाही कर. बेबी पप्पा नाही कर. हाय पप्पा हाय. पप्पा हाय. ते जाऊ. पडली. हे पडली असं. घे पाय पुढे. चल ये. घे पाय पुढे. तू असं टाईट नाही कर. चला वर चला. या वरती या. वर बघा. चल ये. ऋता हा असं. गुड गर्ल. हाय अरे पडली. कोणता आहे? रेड आहे का? तर मित्रांनो अशा प्रकारे आमची फिजिओथेरपी चालते. प्रत्येक सेशनमध्ये सगळे हे जे एक्सरसाइज आहेत ते सगळे रिपीटेड असतात आणि 1-2 महिन्यानंतर एखादी एक्स्ट्रा एक्सरसाइज त्याच्यात ॲड होते जसं ती पुढे प्रोग्रेस करते त्या प्रकारे.
1 तास जातो सगळ्या या गोष्टीला मित्रांनो. खूप पेशन्सचं काम आहे, खूप जास्त पेशन्स. आता बघ तर बोलता आला. हे आहेत ऋताचे शूज आणि आता हे आम्हाला छोटे बनवत आहेत. नेक्स्ट वीकमध्ये आता नवीन बनवायची आम्ही ऑर्डर देऊ, कारण आता हे उपयोगी नाही येणार. हे बघा आता असे छोटे होते, त्याचे बोट एकदम पुढे येतात त्याच्यात. आधी येत नव्हते, त्याच्यामुळे नवीन शूजची ऑर्डर द्यायला लागणार आहे. खूप कॉस्टली असतात बाबा हे शूज, खतरनाक. पत्ते उडतात डायरेक्ट एका जोडीतच. असं स्टँडिंग घ्यायला लागतं होतं. पण त्या बघा बुटा बघा, बुटातून किती बाहेर येतात ना. हे बूट खूप वापरले गेले तसे, काय टेन्शन नाही आहे, नवीन करायचे. आणि असा सेम बॉल आमच्याकडे पण आहे, पण आम्ही फुगवलेला नाही आहे. आता फुगवू आम्ही त्याला घरी गेल्यावर. रडू येत आहे? काय झालं बेटा? ते पायामुळे रडायला येत असेल तिला. ये वरती, ए बेबी, ए बेबी. ये वरती. दीदीला एवढी बोल, दीदीला दीदीला बोल एवढी. ही अशी एक्सरसाइज असते मित्रांनो पायाची. अशी प्रॅक्टिस करून करूनच ती चालवायला पाहिजे आणि उभं राहिली पाहिजे मेन पण. स्कॉट्स चालू आहे मित्रांनो, स्कॉट्स. मला अपेक्षा नव्हती की ती एवढ्या शांतपणे सगळी एक्सरसाइज करू दिली आज, पण एकदम व्यवस्थित करून घेते आणि एन्जॉय करते होती. आणि हे जर आम्ही घरी घरी घेतली एक्सरसाइज हिची, तर आमच्या अंगावर डायरेक्ट ओरडते ती. आम्हाला जराशी पण ती ना हे करत नाही, म्हणत नाही ती आम्हाला. त्यामुळे घरी आम्ही घेऊ शकत नाही तिची एक्सरसाइज. जेवढं आम्हाला जमतं तेवढं आम्ही घेतो. पोरांची एक्सरसाइज चालू असते ऑल द टाइम. आमची मला वाटतं ऑलमोस्ट डन. वाजले किती? इट्स 9:30 झालं आहे आमचं. 1 तास. 8:30ला आम्ही आलो होतो. वाटतं की सेकंड एक्सरसाइज आहे, त्याच्यानंतर पुशअप्स असतील आणि मग आम्ही घरी जाऊ. ही एक एक्सरसाइज आहे बॉलवरची. भरपूर एक्सरसाइज असतात मित्रांनो, मी जेवढ्या जमतात तेवढे मी शूट करतोय. भरपूर एक्सरसाइजचे प्रकार पण असतात. आता ही कशी उठू शकते? आधी उठत नव्हती, आधी तिला सपोर्टची गरज लागायची. लास्ट एक्सरसाइज ऑफ द डे, पुशअप्स. बेटा तुझा पप्पा पण नाही मारत पुशअप, तू मारायला लागली याच वयात. आधी म्हणजे असं स्वतः उचलावं लागायचं तिला, पण आता ती बऱ्यापैकी स्वतः येते ती वरती. हां हां, वाटलं नव्हतं एवढं म्हणजे नाही, एवढ्या मोठ्या गॅप नंतर ती एवढं हे करेल. बापरे. 80, 90, तीस झाल्या. स्वतः कधी एवढे पुशअप्स नाही मारल्या 5च्या वरती. पोरीला 30. चिडली 35. 36, आई शपथ. 38. बस. अरे 40 पुशअप्स. झालं बेटा, झालं. आता घरी जायचं आपल्याला, घरी जायचं. थकली आता, थकली ऋता, थकली आता पूर्ण, थकली पूर्ण. आता आमचं सेशन संपलंय, आता घरी निघतो आम्ही. बेबी घरी जायचं का? घरी जायचं. हा चलो चलो चलो. मित्रांनो निघालोय तर आम्ही घरी जायला. ऋताच्या पायात अजून तसेच आम्ही शूज ठेवलेत मुद्दामच जरा वेळ. आता ऋता थकली एवढी आहे की इथं बसून मला वाटतं ती डायरेक्ट झोपून जाईल. आधी झोपेल तर बरं राहील. त्या अंग दुखवते ती. मगाशी येताना माझा अक्षरशः वाट लागली.
ऋताकडून आज अपेक्षा नव्हती की ऋता एवढ्या चांगल्या प्रकारे एक्सरसाइज आज करू देईल, पण होतं असं कधी कधी, म्हणजे 2 सेशनमध्ये जर गॅप झाला असेल ना तर ऋता खूप त्रास देते. आणि ह्या 2 महिन्यामध्ये आम्ही ॲक्च्युली तिची एक्सरसाइज घरीसुद्धा नाही घेतली, कारण सीझर्स वगैरे येत होते तिला त्याच्यामुळे, आणि परत इंजेक्शनचा वगैरे कोर्स चालू होता. सो आता आजचं पहिलं सेशन झालं आहे, आता इथून आम्ही घरीसुद्धा एक्सरसाइज तिची परत एकदा स्टार्ट करणार आहे. सो तिला एक रुटीन लागेल, सो ती परत म्हणजे कधी त्रास नाही देणार, आणि तिला आवडते एक्सरसाइज करायला, ती रडत नाही. आता तुम्हाला कळत राहील ऋताचा प्रोग्रेस कसा आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. व्हिडिओला लाईकसुद्धा करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.